सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 26 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात आता अमृता आणि विशाल दोघेही मंदिरात हजर होते. समोर शंकर, पार्वती आणि मांडीवर बसलेल्या गणेशाची मूर्ती होती. अमृतानं हात जोडून डोळे मिटले. विशाल तिच्या बाजूलाच उभा होता. का कोणास ठाऊक, पण तिला डोळे मिटून उभं राहिलेलं पाहून त्याने पण शेवटी हात जोडले आणि डोळे मिटले आणि मनातच देवाला प्रार्थना केली. सुखाची सर तिच्या पदरात पडू दे. तिच्या सुखात घराचा उंबरठा भरून वाहू दे. श्वास अडकला जिच्या प्रेमात, तिला कधीतरी मनीचे भाव उमजू दे. मागणे पहिले आणि शेवटचे. तिच्या नशिबात सुखाचा पाऊस बरसू दे आणि त्या सुखाचे कारण फक्त मी आणि मीच असू दे. कशी वाटली विशालची प्रार्थना? ती खरंच त्याने मोठ्याने म्हणून दाखवायला पाहिजे होती ना अमृताला. होईल ते पण लवकरच होईल. आता अमृता मंदिरातून बाहेर आली. विशाल गाडीच्या समोर उभा राहून तिची वाट बघत होता. ती मान खाली घालूनच तिथे येऊन उभी राहिली. यावेळी त्याने दरवाजा उघडला नाही. तो सरळ ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. ती सुद्धा काही न बोलता गाडीत जाऊन बसली. पुढच्या प्रवासात पूर्ण गाडीमध्ये शांतता होती. त्यानेच मग FM सुरू केला आणि गाणं लागलं. छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता, हमें तुमसे मोहब्बत है, बताना भी नहीं आता. त्याने गिअर बदलता बदलता तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं तर ती खिडकीतून बाहेर बघत होती. चेहऱ्यावर न कळणारे भाव होते आणि गाण्याचे पुढचे कडवे सुरू झाले. जुबाब पे बात है लेकिन सुनाना ही नहीं आता, हमें तुमसे मोहब्बत है, बताना भी नहीं आता, छुपाना भी नहीं आता और जताना भी नहीं आता. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण ती ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती हे त्याला कळलं होतं. आता बोलून त्याला आहे ते रिलेशन सुद्धा खराब करायचं नव्हतं. कदाचित तिला आपण थोडासा वेळ द्यायला हवा असा विचार करून तो गप्पच राहिला. साधारण संध्याकाळी त्यानं तिला घरी आणून सोडलं. थँक्यू, फक्त एक शब्द तिने उच्चारला, तेही त्याच्याकडे न बघताच, आणि गाडीतून उतरून घरात निघून गेली. त्याच्या हृदयाचे 1000 तुकडे झाले. त्याने स्टेअरिंग घट्ट पकडला आणि गाडी रिव्हर्स घेत स्पीडमध्ये भरधाव सोडली. आजपर्यंत त्याला इतकं हट कोणीच केलं नव्हतं, पण आज तिने केलं होतं. राग आलेला त्याला आणि तोच राग स्पीडवर निघत होता. थोड्याच वेळात आदित्यसोबत तो पुन्हा घरी आला. घरी आल्यावर पण तो अस्वस्थच होता. अजूनही रागात होता, पण तो आता काढता येत नव्हता आणि म्हणून त्याच्या जीवाची तगमग होत होती. तिचं असं न बोलता जाणं त्याच्या जीवाला लागलेलं. आत्ताच जाऊन तिला सरळ मनातल्या भावना सांगण्याची इच्छा होत होती, पण त्याने खूप प्रयासाने स्वतःला अडवलं. थोडं फ्रेश झाल्यावर ठीक वाटेल म्हणून तो फ्रेश व्हायला गेला. डोक्यावर थंड पाणी पडताच त्याने डोळे मिटून आवंडा गिळला. अमृता, कसं सांगू तुला माझ्या मनातल्या भावना? खूप तगमग होते ग. तुझं न बोलणं, दुर्लक्ष करणं अक्षरशः जीव घेतंय. त्यानं भिंतीला पाठ टेकून मानवर केली आणि सरळ तोंडावर पाणी घेतलं. फ्रेश झाल्यावर शरीराला थोडी तरतरी आली, पण मन मात्र अजूनही तिच्यासाठी तरफडत होतं. त्याने स्वतःसाठी कॉफी बनवली आणि खुर्चीत बसला. कॉफी पिता पिता पुन्हा त्याला सकाळपासून जे काही झालं ते आठवू लागलं. अमृता आपल्यावर रागवली आहे आणि ती आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही. त्यामुळे होणारा त्रास विसरून आता आपल्याला पुढे काहीतरी पाऊल उचलायला हवं याचा विचार तो करायला लागला. आणि आदित्यनं त्याला टेन्शनमध्ये पाहिलं आणि घरी आल्यापासून अमृता आणि त्याचं वागणं बोलणं पण आधीसारखं नव्हतं. त्याला काय झालंय ते कळायला थोडा पण वेळ लागला नाही आणि आदित्यनं डायरेक्ट मुद्द्यात हात घालत विशालला विचारलं, व्हॉट हॅपन? एव्हरीथिंग इज ओके इन यू अँड अमृता? आणि विशालचा चेहराच खाडकन पडला आणि विशालनं त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला. आणि आदित्यला त्याचं बोलणं ऐकून जरा हसूच आलं, पण त्यानं ते लपवलं. त्याला वाटलं होतं ह्यांच्यात आधी प्रेम होईल आणि लग्न झाल्यावरच बाकी सगळं काही, पण इकडं तर सगळा सीनच उलटा होता. प्रपोज नाही, लग्न नाही, हे काहीच नाही
आणि डायरेक्ट किस। ये सुन के तो आदित्य का दिल गार्डन गार्डन हो गया। दादा तर माझ्या पुढचा निघाला। आदित्य मनातच विचार करत खुश होत होता, पण त्याला ते विशाल समोर दाखवता येत नव्हतं। तरी विशालनं त्याच्याकडे संशयानं पाहिलंच, कारण तो गालात हसत काहीतरी विचार करत होता। आदित्य, अरे मी काय म्हणतोय, आता काय करायला पाहिजे, माझं तर डोकं दुखायला लागलंय, विशाल म्हणाला। दादा, त्यासाठी ना सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे कुणालला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून बाजूला करणे हीच असेल, याची त्याला त्यांनी जाणीव करून दिली। तसं विशालनं हातातली कॉफी बाजूला ठेवली आणि फोन घेतला। आज सगळं क्लिअर करायला हवं, विचार करतच त्याने कुणालचा नंबर डायल केला आणि 2 रिंगमध्येच पलीकडून फोन उचलला गेला। हॅलो कुणाल, मी। तो बोलतच होता की ओ माय गॉड, हॅलो हॅलो मिस्टर विशाल, आज चक्क तुम्हाला माझी आठवण आली, क्या बात है, आय एम सो हॅप्पी, कुणाल पलीकडून एकदम उत्साहात म्हणाला। आणि इकडे विशालने वैतागून डोक्याला हात लावला। सध्या तो ज्या मनस्थितीत होता त्या मनस्थितीमध्ये त्याचा उत्साह त्याला फारसा आवडला नाही, उलट त्याला रागच आला। कुणाल, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, विशाल पटकन बोलला। काय महत्त्वाचं बोलायचं आहे, कुणालनं एकदम सिक्रेट टोनमध्ये विचारलं। अरे बोलायचं आहे, पण तू कुठे आहेस? अरे ती अमृता तुझी वाट बघून बघून वैतागली आहे। तू फ्रान्सला येणार होता ना, मग काय झालं त्याचं? आणि तुझा आत्तापर्यंत फोन बंद का होता? कोणताच नंबर चालू नव्हता तुझा? घरी पण विचारलं तर तुझ्याविषयी काहीच माहिती मिळाली नाही। नेमकी काय चाललं आहे तुझं? विशालनं रागात आणि किंचित आवाज चढवत एका दमात सगळे प्रश्न विचारले। आणि हे ऐकून कुणालचा चेहरा पडला। त्याचा प्लॅन फ्लॉप होताना त्याला दिसला। काय मूर्ख मुलगी आहे ही अमृता, तिला 1000 वेळा सांगितलं होतं कोणाला सांगू नको मी तिकडे येतोय, पण नाही, या मुलीला प्रत्येक वेळेस माझ्या प्लॅनची वाट लावायची असते, असं मनात म्हणत त्यानं त्याचा राग व्यक्त केला। अरे कुणाल, आहेस ना फोनवर? आय एम वेटिंग फॉर यू आन्सर, विशाल पुन्हा म्हणाला। तसा तो सावरासावर करत म्हणाला, मी ट्रिपला आलोय मलेशियाला, तिकडे येणार होतो पण थोडं काम असल्यामुळे जमलं नाही, आणि इकडं आल्यावर कॉन्टॅक्ट नाही झाला कारण मी नंबर चेंज केलता, पण आता पुन्हा हा नंबर ऑन केला आहे, सो यावर बोलू शकतो आपण, कुणाल म्हणाला। ओके, आपण भेटून बोलूया। तू तुझ्या ट्रिपवरून आला आहेस का? आला असशील तर तू इकडे ये की मी तिकडे येऊ? मी आत्ताच निघतो, विशाल केसातून हात फिरवत म्हणाला। इतकी काय घाई आहे? मला माहिती आहे तुला काय आणि कशाबद्दल बोलायचं आहे, पण मला थोडा वेळ द्या, कुणाल डेव्हिल स्माईल करत म्हणाला। तसं विशाल थोडा चकितच झाला। तुला काय माहिती आहे? मी काय म्हणणार आहे ते? विशालनं गोंधळून विचारलं। हो माहिती आहे मला, पण मला ट्रिपवरून येऊ द्या, मग आपण बोलू सगळं। माझ्यापेक्षा तर तुम्हाला सगळ्यांनाच घाई झालेली दिसते। पण मला आवडले हे, तो किंचित हसत म्हणाला। तसं विशाल आता वेगळी चिंता सतावू लागली, कारण त्याच्या बोलण्यावरून त्याला काही माहिती असेल यावर त्याचा विश्वासच नव्हता। कुणाल, मी खूप सिरियस आहे, तुला काय माहिती आहे? आय डोंट नो, पण मला, तो बोलतच होता की विशाल, मी आल्यावर आपण बोलूया का? आणि हो, अमृता आणि माझ्या लग्नात तू आणि आदित्य पण असणार आहात, शिवाय माझी अशी इच्छा आहे की मी तिकडे आल्यावर माझं लग्न लगेच आपण करू, आणि आमचे हे वेडिंग शूट तू करशील विशाल, माझ्या एका मित्राने पण असंच केलं होतं। तुम्ही तयार आहात? कुणाल म्हणाला। अरे कुणाल, मला तुमच्या लग्नाविषयी, विशाल बोलतच होता की विशाल मी घाईत आहे आणि मी येतोय लवकर तिकडे नेक्स्ट वीकमध्ये, तेव्हा बोलू, बाय बाय बाय, आणि अमृताला सांग मी पण तिला खूप मिस करतोय, कुणाल घाईत म्हणाला आणि फोन कट केला। तसं इकडे विशालने रागात हातातला फोन सोफ्यावर जवळजवळ फेकूनच दिला आणि विशालने रागात मुठी आवळल्या। स्टुपिड, अक्कल शून्य, समोरच्याचं ऐकून घ्यावं एवढी पण अक्कल देवाने दिली नाहीये का याला? विशालनं रागात डोक्याला हात लावला। त्याला कुणालला मेसेज करून सगळं सांगून टाकावं अशी इच्छा झाली, पण ही अमृता आणि त्याच्या आयुष्यातली खूप मोठी गोष्ट होती, असं मेसेज करून कळवून त्याला त्याचा अपमान करायचा नव्हता, आणि त्याच्या आणि अमृताच्या बोलण्यावरून प्रत्येक वेळी लग्नाची स्वप्न त्यांनी ऐकली होती, त्यामुळे असं त्याला मेसेजमधून आपला निर्णय सांगणं त्याला योग्य वाटलं नाही। ठीक आहे, अजून काही दिवस,
आपण त्याची वाट पाहू, आदित्य म्हणाला आणि त्यानं विशालला शांत केलं. आता 3-4 दिवस असेच गेले. एक दिवस अमृता कोणालाच न सांगता तिथल्या मार्केटला गेली आणि ती सकाळपासून न दिसल्यामुळे विशाल अस्वस्थ झाला. त्यानं आदित्यला तिच्या रूममध्ये जायला सांगितलं. आदित्य तिच्या रूममध्ये गेला तर ती तिथे दिसलीच नाही. तसं त्यानं विशालला सांगितलं. आदित्य, तू अमृताला फोन केला का? विशालनं विचारलं. हो दादा, ती येत आहे, आदित्य म्हणाला. विशालची नजर सारखी सारखी घड्याळ आणि मग गेटकडे जात होती. आज 3-4 दिवस झालेले तिच्याशी काहीच बोलणं झालेलं नव्हतं आणि त्यानं केलेल्या मेसेजला तिने साधा रिप्लायसुद्धा केला नव्हता. म्हणून त्यानं पुन्हा फोन केलाच नाही. पण ती एकटी गेली त्यामुळे त्याला तिची काळजी वाटत होती. अशा अनोळखी शहरात तिला काहीच माहीत नव्हतं इथलं, त्यामुळे तो अस्वस्थ झाला. तेव्हा मात्र आदित्यला फोन करून तिला बोलवून घ्यायला त्यांनी सांगितलं होतं आणि सध्या तो आतुरतेने तिचीच वाट बघत होता. तिला पाहण्यासाठी एखादा चातक पक्षी जसं पाण्यासाठी तरफडतो तसाच तो तरफडत होता. खूप कठीण होतं चेहऱ्यावर काहीही न दिसू देता मनातल्या भावना सांभाळणं, पण तो ते करत होता. कधी एकदा या सगळ्या गोतावळ्यातून बाहेर पडतोय असं त्याला झालेलं. तेवढ्यात आदित्यचा फोन वाजला. दादा, ती येईल अर्ध्या तासात, आदित्य म्हणाला. आदित्य, तुला माझ्यासमोर तिच्याशी बोलायला काही प्रॉब्लेम होता का, म्हणून तू बाहेर गेलास? विशालनं समोरची फाईल बघत बघत विचारलं. त्याच्या आवाजात दबलेला राग जाणवत होता आणि ते पाहून आदित्य मनातच चरकला. ते मी असंच बोलता बोलता बाहेर गेलो, बाकी काही नाही दादा, आदित्य हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. ओके फाईन, आणि आज ऑफिसला तू एकटाच जाशील, विशाल म्हणाला. तसं आदित्य ऑफिसला जाण्यासाठी तयारी करायला लागला. आता विशालची नजर गेटकडे गेली. आदित्य बोलला होता की ती अर्ध्या तासात येईल. त्यानं मोबाईलमध्ये टाईम बघत तो स्वतःशीच बोलला. मनच राहत नव्हतं आणि त्यावेळी इकडे अमृता मात्र टॅक्सीत बसून अस्वस्थपणे इकडे तिकडे बघत होती. मागचे 3-4 दिवस तिने त्याला इग्नोर केलं होतं. त्याचा मॅसेजसुद्धा पाहून न पाहिल्यासारखं केलं होतं. त्याची आठवण येऊ नये म्हणून ती सतत कामात बिझी राहत होती, पण काही केला तो मनातून जातच नव्हता. विशालला सकाळी तिला भेटता येऊ नये म्हणून ती आज मुद्दामून एकटीच मार्केटला निघून गेली होती. आता विशाल आणि आदित्य दोघे पण ऑफिसला गेले असतील हाच विचार करून ती घरी यायला निघली. त्याला भेटता येऊ नये म्हणून तिने डायरेक्ट आदित्यला फोन केला होता, पण फोनवर त्याचा रागीट आवाज ऐकून सुद्धा तिच्या मनात कारंजे उडाले होते. शी, हे काय होतंय? तो रागावला आहे यापेक्षा त्याचा आवाज ऐकायला मिळाला म्हणून तिचं मन खुश झालेलं आणि म्हणूनच ती स्वतःवरच चिडलेली. पण आज विशाल ऑफिसला जाणारच नव्हता. आज त्याला तिला भेटून आधीसारखं सगळं करायचं होतं. आदित्य म्हणाला होता त्याला, तिला जरा टाईम दे. तुझं प्रेम कळण्यासाठी, तुझी काळजी सगळं तिला जेव्हा कळेल तेव्हा ती त्या कुणाला सोडून स्वतः तुझ्याकडे येईल. पण आता तू तुझ्या फिलिंग्सवर जरा कंट्रोल कर आणि फक्त फ्रेंड म्हणून बोल. बघ ती आपोआप तुझ्याकडे येते की नाही. तू तिच्यासारखा मागे मागे लागला तर ती लांब पळत राहील, काही ना काही कारण काढून. तिला तिचा स्पेस दे आणि जरा इग्नोर कर तिला. बघ सगळं नीट होईल पहिल्यासारखं. आणि विशालला सुद्धा आदित्यने दिलेला सल्ला आवडला होता आणि तिच्याशी तेच बोलण्यासाठी तो घरी थांबला होता. आणि इकडे टॅक्सीत अमृता स्वतःशीच बोलत होती. अमृता, तू त्याच्यात दिवसेंदिवस जास्त गुंतत चालली आहेस. हे चुकीचं आहे. कळत असूनही वळत नव्हतं. मॅडम इथेच ना? टॅक्सी चालकाच्या आवाजाने ती दचकून भानावर आली. हो इथेच. तिने पर्समधून पैसे काढून त्याला दिले आणि पटकन खाली उतरली. आता घरात येताना तिच्या हृदयाची धडधड वाढली. नाही, आपण आधीच कोणाचे तरी आहो आणि आपण हे काय विचार करतोय असं म्हणत तिने मनातले विचार झटकले आणि घरात आली तर तिला विशाल हॉलमध्येच ऑफिसच्या फाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला दिसला. आता त्याला पाहून तिचं मन सैरभैर व्हायला लागलं आणि ती तशीच किचनकडे गेली आणि त्यानं मान वर करून समोर पाहिलं. तिला पाहताच त्याच्या भावना अनावर झाल्या. आत्ताच जाऊन तिला जाब विचारावासा वाटू लागलं. का ती त्याला इग्नोर करते? का ती त्याच्याशी बोलणं टाळते? फक्त त्या एका घटनेनं का? जर तसं असेल तर त्याला त्याच्या आयुष्यातली ती इतकी सुंदर घटनासुद्धा नकोशी होती. कारण तिचं बोलणं, तिचं प्रतिसाद देणं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. बाकी काहीही नसलं तरी चालेल, पण तिने आपल्याशी बोलावं.
एवढीच काय ती त्याची इच्छा होती. आता तो अमृताजवळ गेला. अमृता, नाश्ता? मी अजून बनवला नाही, पण आत्ता करते. ती पर्स घेऊन तिच्या रूमकडे जात म्हणाली. इतकी घाई झाली आहे का जाण्याची? त्यानं तिरकसपणे विचारलं. थोडं काम आहे, ते करते, ती म्हणाली. नक्की काम आहे की मुद्दाम मला इग्नोर करण्यासाठी तू पळत आहेस? आता त्याने सरळ तिच्या डोळ्यात बघत विचारलं. तसं ती चपापली. बोला. जे झालं त्यामुळे तुला असं तर वाटत नाही ना की मी ते सगळं मुद्दामून वगैरे केलं? त्यानं विचारलं. आवाजात एक प्रकारची तक्रार होती, राग होता आणि दुःख सुद्धा. नाही, असं काही नाही, तिने नकारार्थी मान हलवत म्हणाली. तो विषय पुन्हा निघू नये म्हणून तर तिला त्याच्यासमोर यायचं नव्हतं, पण आता त्यानेच पुन्हा तो विषय काढला होता. मग का दूर पळत आहेस तू? ना मेसेजला रिप्लाय ना कॉलला. नक्की तुझ्या मनात आहे तरी काय? त्यानं आता आवाज चढवून विचारलं होतं. ती मनातच घाबरली. मी दूर पळत नाही, मला कामे आहेत आणि तुम्ही माझे मोठे धीर आहात. तुमच्याकडे माझं काम असेल तेव्हाच मी बोलेन. ती मनावर दगड ठेवून आणि उसनं अवसन आणून म्हणाली. ओह, दॅट्स राईट. मी तर विसरलो होतो की मी तुझा मोठा धीर आहे. सॉरी होतो. थँक्यू सो मच मला आठवण करू देण्यासाठी. तो एक शब्दावर जोर देत म्हणाला. त्याला बहुधा राग आलेला. अमृता मनातून जास्तच घाबरली आणि दुःखी सुद्धा झाली. आता तू जाऊ शकतेस, विशाल एकदम वृक्षपणे म्हणाला आणि तिने आवंदा गिळत होकारार्थी मान हलवली. आपण रागावून सुद्धा तिची इतकी शांत रिॲक्शन पाहून त्याला जास्तच राग आला, प्लस वाईट सुद्धा वाटलं. मी जाते, ती म्हणाली आणि खाली मान घालून निघून गेली. त्यानं अस्वस्थ होऊन केसातून हात फिरवला. असंच पुढे जाऊन तिचा हात पकडण्याची तीव्र इच्छा त्याला झाली, पण त्यानं कंट्रोल केली. का ती इतकी शांत आहे? तिला पाहून जसं माझ्या मनातल्या भावना समुद्राच्या लाटांसारख्या बेभान होतात, तसं तिच्या मनात वादळ उठत नाही का? मी तिच्यासाठी रात्र रात्रभर तळमत असतो, तेव्हा ती तिच्या मनात माझी साधी आठवण तरी काढत असेल का? का इतका बेचैन होतोय मी, तेही तिच्यासाठी, जी माझ्याकडे साधं ढुंकून सुद्धा बघत नाही. कधीतरी मला तिच्या डोळ्यात प्रेम दिसेल का? कधीतरी मला तिच्या नजरेत माझी काळजी जाणवेल का? विशालच्या मनात प्रश्नांनी वादळ घातलं होतं आणि राग, आतुरता आणि हतबलता यांचा संगम होऊन त्याचे डोळे लालभडक झालेले. तडफडत होता तो तिच्यासाठी. पण कधीतरी तिच्या मनातल्या भावना त्याला कळतील का? काय होईल पुढे? कुणालचा काय प्लॅन आहे? अमृता आणि विशाल एकमेकांना भावना सांगू शकतील का? की काहीतरी वेगळं होईल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आणि वाचत रहा. प्रेमासाठी काही पण चा नेक्स्ट एपिसोड लवकरच घेऊन येते. तर भेटूया पुढच्या भागात. पण तुम्ही सुद्धा कथा ऐकून कमेंट न करताच निघून जाता, ते सुद्धा चांगलं नाही. तर कमेंटही करत जा. थँक्यू. धन्यवाद.